नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी एक चटणी बनवून दाखवणार आहे। चवीला एक नंबर लागेल, करून बघा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। त्यासाठी बघा, एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मी, देठा सकट घेतलेली, आपली ही देशी आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे बघा। मीठ घेतले चवीपुरतं। एक छोटा आकाराचा एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि अर्ध टमाटर घेतलेलं आहे। अख्खं टाकायचं नाही, अर्धच टाकायचं। एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला, असा पातळ कापून घेतलेला आहे। मोठा जरी टाकला एक तरी चालू शकते। 1 इंच आलं घेतलेलं, छोटे तुकडे करून घेतलेत। एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि आपण जे जेवतो ना ते 2 चमचे बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेले। जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची तुम्ही साल पण काढू शकता। मिरच्या घेतलेल्या, त्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्या 7 ते 8 मिरच्या आहेत, त्या तुम्ही कमी घेतल्या तरी चालू शकतं। थोडंसं सुक्कं खोबरं आहे बघा, एकदम थोडंसं टाकायचं, जास्त सुक्कं खोबरं टाकायचं नाही। तर तुम्ही ह्याच्यात काय टाकू शकता, थोडंसं आंबा टाका, काळं मीठ जरी टाकलं तरी चालू शकते। आता हे एवढंच मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। ह्याच्यात पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये। बंद चालू अशा पद्धतीत केलेलं आहे बघा, असं झालेलं आहे। एकदम बी आपल्याला जसे आपण जे ह्याच्यावर चटणी खातो ना, भजीबर ह्याच्यावर, तशी आपल्याला बारीक करायची नाही। खाताना आपल्याला चपातीबर म्हणा, भाकरीबर म्हणा, वरण भाताबरोबर चांगली लागली पाहिजे। तर अशा पद्धतीत दरदरी आपल्याला करायची आहे। तर आता ही एक वाटी घेतलेली आहे, ह्या वाटीमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला तरी चालेल। तर तुम्ही थोडीशी कच्ची कैरी टाका। कच्ची कैरी टाका म्हणताना तुम्ही जास्त असं टाकू नका, एक चमचाभर त्याचं झालं पाहिजे। अशा पद्धतीत कच्ची कैरी टाकायची, छान लागते। पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा चटणी करून बघा, चवीला एक नंबर लागेल। मस्त झालेली आहे बघा। आणि खायला ही चटणी आता किती दिवस टिकल तुम्ही कमेंट कराल की ही चटणी 2 ते 3 दिवस टिकल फ्रीजमध्ये, कारण ही किती बी केली तर वल्ली चटणी आहे। तर ही रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।